आज शुक्रवार दिनांक 12/1/2024 रोजी सकाळी 8:30 वाजे सुमारास शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक देवळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील दौरा पार्श्वभूमीवर वारंवार सामाजिक कामासाठी आंदोलने करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन यांच्या वतीने अटकेची कारवाई करण्यात येत आहे। अटकेची कुणकुण आम्हाला होतीच, म्हणून निर्यात बंदी उठवली पाहिजे, कांद्याला त्याचप्रमाणे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आदी घोषणा देत आम्ही संपाला वाट मोकळी करून दिली आहे। श्री संजय दहिवडकर, अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड, आकाश नाना थोरात, तालुका अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा, दत्ताभाऊ पवार, तालुका प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवळा, सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते भोर, अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड आणि माननीय दत्ताभाऊ पवार, तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माननीय आकाश नाना थोरात, तालुका अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा तालुका, माननीय सुभाषदादा पवार भाऊ, आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करत आहोत की मोदी साहेबांचे या महाराष्ट्रात स्वागत आहे। मात्र त्यांनी शेतकऱ्यांची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे। त्यांनी जी कांद्याबद्दल निर्यात बंदी केली, त्याचप्रमाणे इतर भाजीपाला तसेच कडधान्य सगळ्याच गोष्टींबद्दल शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सुरी फिरवलेली आहे। या बाबीचा त्यांनी विचार करून महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा। आम्ही त्यांचं महाराष्ट्रात स्वागत करतच आहोत, पण हे एक निषेधार्ह स्वागत आहे आमच्या दृष्टीने। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय।